ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरच्या आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर बॉम्बगोळा टाकलाय। संबंधित महिला, एक यूट्यूबर आणि आणखी एका व्यक्तीनं कट रचला आणि गोरेंना अडकवण्याचा प्रयत्न केला असा दावा फडणवीसांनी विधानसभेत केलाय। धक्कादायक म्हणजे हे आरोपी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होते असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। या प्रकरणात जे व्हिडिओ तयार करण्यात आले होते ते सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पाठवण्यात आले होते असा दावा फडणवीसांनी केलाय। 3 लोकांना अटक झालेली आहे। एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे। आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सॲप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत। याच्यामध्ये थेट या सगळ्यांची पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। सगळ्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा अजित पवारांनी दिलाय। मी सभागृहामध्ये होतो, या 2 नावांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तपास करतोय। काही फोनच्या संदर्भातले म्हणजे फोन झालेल्याची माहिती किंवा रेकॉर्ड हे त्याच्यामध्ये मिळालं। तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलेच आहे ना मुख्यमंत्री काय म्हणले। मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळं गृह खात्याकडनं ही माहिती त्यांना मिळाली असावी आणि ती सभागृहाला सांगणं त्यांना क्रमप्राप्त वाटलं म्हणून त्यांनी सभागृहाच्या समोर ठेवली। आता वस्तुस्थिती काय आहे ते पूर्ण चौकशी तपास झाल्यानंतरच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। आणि जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी नेमके काय खुलासे केले तेही आपण पाहूया। देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं, म्हणलं माझा काय संबंध आहे या सगळ्याची। आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे त्यामुळे हा इश्यू कुठून आला। येस, 1 कोटी रुपये कॅश 2000% मी पाहिला आणि ह्याचं जर का इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहे। कारण का मलाही क्युरिओसिटी आहे। मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला आहे, एक तर माझं आयुष्य, माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे। हो, मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये असते का तो असते। सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात, त्यांचे फोन्स येतात, त्यांनी जे बातमी केली त्याचे व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवा। ह्या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आत्ता क्लिअरली आठवते। मी असं म्हणले होते की 1 कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर, मला चिंता अशी होती की 1 कोटी रुपये कॅश, जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून। जयकुमार गोरे प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे हे खुलासे आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे प्रकरणावरून रोहित पवारांचं नाव घेतल्यानंतर या आरोपांवर रोहित पवारांनी देखील उत्तर दिलंय, पाहूया। समोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत। जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय, नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले,
याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावर जर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणू या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.